नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी स्मिता देशमुख आहे. आशा आहे की तुम्ही चांगले आहात. विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत 8वी मधील शेती, सामाजिक शास्त्र या धड्यात आपण शेती म्हणजे काय हे समजून घेतले आहे. आपण शेती प्रणालीबद्दल शिकलो आहोत. तसेच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीच्या पद्धती समजल्या आहेत. आता आपण शेतीशी संबंधित इतर संकल्पना समजून घेण्यासाठी पुढे जाऊ. मी प्रथम शिकण्याचे निकाल सामायिक करतो. तुम्हाला हे शिकायला मिळेल. विविध प्रमुख पिकांबद्दल, वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कृषी विकास, भारतातील एक शेती, अमेरिकेतील एक शेती. महत्त्वाचे शब्द: खत, एक नैसर्गिक किंवा रासायनिक पदार्थ जो जमिनीवर किंवा मातीत टाकला जातो, जेणेकरून वनस्पतींची वाढ चांगली होईल. कापणी, पिके वेचणे आणि गोळा करणे ही क्रिया. शेती, काहीतरी वाढवण्याची किंवा त्याची वाढ सुधारण्याची क्रिया, विशेषतः पिके. पशुधन, पशुधन शेती ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये प्राण्यांचे संगोपन आणि पाळीव प्राणी पाळले जातात. हा धड्यांचा संकल्पना नकाशा आहे. आता आपण पुढील विषयाकडे वळूया, जो प्रमुख पिके आहे. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पिके घेतली जातात. शेती आधारित उद्योगांसाठी पिके कच्चा माल देखील पुरवतात. प्रमुख अन्न पिके गहू, तांदूळ, मका आणि बाजरी आहेत. ताग आणि कापूस ही फायबर पिके आहेत. चहा आणि कॉफी हे महत्त्वाची पेय पिके आहेत. आता आपण विविध प्रमुख पिके तपशीलवार समजून घेऊ. तांदूळ, तांदूळ हा जगातील प्रमुख अन्न पीक आहे. उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशांचा हा मुख्य आहार आहे. तांदळाला उच्च तापमान, उच्च आर्द्रता आणि पावसाची आवश्यकता असते. ते गाळाच्या मातीत चांगले वाढते. जे पाणी टिकवून ठेवू शकते. चीन, भारत उत्पादनात
आघाडीवर आहे. त्यानंतर भारत, जपान, श्रीलंका आणि इजिप्तचा क्रमांक लागतो. पश्चिम बंगाल आणि बांगलादेशसारख्या अनुकूल हवामान परिस्थितीत वर्षातून 2 ते 3 पिके घेतली जातात. गहू. गव्हासाठी लागवडीच्या हंगामात मध्यम तापमान आणि पाऊस आणि कापणीच्या वेळी तेजस्वी सूर्यप्रकाश आवश्यक असतो. चांगल्या निचराचे चिकण मातीत ते चांगले वाढते. अमेरिका, कॅनडा, अर्जेंटिना, रशिया, युक्रेन, ऑस्ट्रेलिया आणि भारतात गहू मोठ्या प्रमाणात पिकला जातो. भारतात हिवाळ्यात ते घेतले जाते. बाजरी. त्यांना भरड धान्य म्हणून देखील ओळखले जाते. आणि कमी सुपीक आणि वाळूच्या जमिनीत ते घेतले जाऊ शकते. हे एक कठोर, कोरडे पीक आहे, ज्याला कमी पाऊस आणि उच्च ते मध्यम तापमान आणि पुरेसा पाऊस आवश्यक असतो. ज्वारी, बाजरी आणि नाचणी भारतात घेतले जातात. इतर देशांमध्ये नायजेरिया, चीन आणि नायजर आहेत. मका. मक्याला मध्यम तापमान, पाऊस आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. त्याला चांगला निचरा होणारी सुपीक माती आवश्यक असते. उत्तर अमेरिका, ब्राझील, चीन, रशिया, कॅनडा, भारत आणि मेक्सिकोमध्ये मका पिकला जातो. कापूस. कापसाला त्याच्या वाढीसाठी उच्च तापमान, हलका पाऊस, 210 दवमुक्त दिवस आणि तेजस्वी सूर्यप्रकाश आवश्यक असतो. ते काळ्या आणि गाळाच्या जमिनीत चांगले वाढते. चीन, अमेरिका, भारत, पाकिस्तान, ब्राझील आणि इजिप्त हे कापसाचे आघाडीचे उत्पादन आहेत. ते कापूस कापड उद्योगांसाठी मुख्य कच्च्या मालांपैकी एक आहे. ताग. तागाला गोल्डन फायबर, सोनेरी तंतू असेही म्हटले जाते.
ते गाळाच्या मातीत चांगले वाढते आणि उच्च तापमान, मुसळधार पाऊस आणि दमट हवामान आवश्यक असते. हे पीक उष्णकटिबंधीय भागात घेतले जाते. भारत आणि बांगलादेश हे तागाचे आघाडीचे उत्पादक आहेत. कॉफी. कॉफीसाठी उबदार आणि ओले हवामान आणि चांगला निचरा होणारी चिकणमाती आवश्यक असते. या पिकाच्या वाढीसाठी डोंगराळ उतार अधिक योग्य आहेत. ब्राझील हा आघाडीचा उत्पादक देश आहे. त्यानंतर कोलंबिया आणि भारत आहे. चहा. चहा हे पेय पीक आहे जे बागायतीमध्ये घेतले जाते. त्याच्या कोवळ्या पानांच्या वाढीसाठी थंड हवामान आणि वर्षभर चांगले वितरित होणारे जास्त पाऊस आवश्यक आहे. त्याला चांगला निचरा होणारी चिकणमाती आणि हलक्या उतारांची आवश्यकता आहे. पाने वेचण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामगारांची आवश्यकता असते. केनिया, भारत, चीन, श्रीलंका जगातील सर्वोत्तम दर्जाचे चहा तयार करतात. आता आपण कृषी विकास समजून घेऊया. कृषी विकास म्हणजे वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी शेती उत्पादन वाढवण्यासाठी केलेला प्रयत्न. हे अनेक प्रकारे साध्य करता येते, जसे की पीक क्षेत्र वाढवणे, पिकांची संख्या वाढवणे, सिंचन सुविधा वाढवणे, खतांचा वापर आणि उच्च उत्पन्न देणाऱ्या विविध प्रकारच्या बियाणे उपलब्ध करणे. कृषी विकासाचे अंतिम उद्दिष्ट अन्न सुरक्षा वाढवणे आहे. शेतांच्या 2 केस स्टडीजमध्ये मदतीने एक भारतीय आणि दुसरी अमेरिकेतील विकसनशील आणि विकसित देशातील शेतीबद्दल आपण समजून घेऊया. भारतातील एक शेती. मुन्ना लाल हा उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यातील रामपूर या गावातील एक लहान शेतकरी आहे. त्याची 1.5 हेक्टरची सुपीक जमीन आहे. आणि तो दरवर्षी किमान 2 पिके घेतो. तो बाजारातून उच्च उत्पन्न देणाऱ्या जातींचे बियाणे खरेदी करतो आणि मित्र
वडीलधारी आणि सरकारी कृषी अधिकाऱ्यांकडून सल्ला घेतो. तो नांगरण्यासाठी भाड्याने घेतलेले ट्रॅक्टर आणि सिंचनासाठी ट्यूबवेल वापरतो. मुन्ना लाल यांच्याकडे 2 म्हशी आहेत. ते जवळच्या शहरातील एका सरकारी दुकानात दूध विकतात. त्यांचे कुटुंब त्यांना विविध शेतीच्या कामांमध्ये मदत करते आणि कधी-कधी ते बियाणे आणि अवजारे खरेदी करण्यासाठी कर्ज घेतात. ते जवळच्या शहरातील मंडईत त्यांचे उत्पादन विकतात आणि साठवणुकीच्या सुविधा नसतात. ज्यामुळे त्यांना बाजारपेठ अनुकूल नसतानाही विक्री करावी लागते. तथापि, अलीकडच्या वर्षात साठवणुकीच्या सुविधा विकसित करण्यासाठी सरकारने काही पावले उचलली आहेत. अमेरिकेतील एक शेत अमेरिकेतील सरकारी शेतीचा आकार भारतापेक्षा खूपच मोठा आहे. ज्याचा आकार साधारणपणे 250 हेक्टर असतो. आणि शेतकरी सहसा शेतीवर असतो. मका, सोयाबीन, गहू, कापूस आणि साखर, बीट ही प्रमुख पिके आहेत. आयोवा येथील शेतकरी जो होरन यांच्याकडे सुमारे 300 हेक्टर जमीन आहे आणि ते माती आणि जलसंपत्तीची चाचणी करून पुरेशी कीटक नियंत्रण उपाय करून मका पिकवतात. तो वैज्ञानिक खत कार्यक्रम आखण्यासाठी मातीचे नमुने प्रयोगशाळेत पाठवतो आणि रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरण्यासाठी उपग्रहाशी जोडलेल्या संगणकाला वापर करतो. तो शेतीच्या कामांसाठी ट्रॅक्टर, बियाणे, ड्रिल, लिव्हरल, एकत्रित कापणी यंत्र आणि थिशर वापरतो आणि स्वयंचलित धान्य साठवणुकीत धान्य साठवतो किंवा बाजार संस्थांना पाठवतो. अमेरिकेतील शेतकरी हा शेतकऱ्यांसारखा नाही. तर तो व्यावसायिकांसारखा काम करतो.